भाई तुम्हाला जर दोन मुली असतील ना, तुम्ही दोन्ही मुलींना व्यवस्थित सांभाळा आणि व्यवस्थित दोन्ही मुलींना प्रेम करा, नाहीतर मग ही अशी परिस्थिती होती। एका अतिश्रीमंत बापाच्या दोन मुली, दोन्ही दिसायला अतिशय सुंदर, पण एक मुलगी वडिलांची लाडकी आणि दुसरी मुलगी नालायक, पण ती काय आधीपासूनच नव्हती। एका रेव पार्टीवर छापा पडतो आणि त्या मुलीला तिथून उचलल्या जात। ही बातमी जेव्हा बापाला समजते तर बाप आपला सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्या प्रॉपर्टी वगैरे आहे त्या प्रॉपर्टी मधून तिला बेदखल करतो आणि सगळी प्रॉपर्टी ती दुसऱ्या मुलीच्या नावावर करून देतो। याचा तिला भयंकर राग येतो आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तिने एक असा प्लॅन बनवला। प्लॅन जेव्हा तिने एक्झिक्यूट केला आणि ते प्लॅन आपल्याला जेव्हा दाखवण्यात आला तेव्हा मेंदूला झिंझिण्या आल्या मला तर। अशा पद्धतीने तिने त्या सगळ्या गोष्टींना सगळ्या कॅरेक्टरला बांधून ठेवलं आणि आपल्यालाही कसं तिथून उठू नाही दिलं, हे मात्र खरंच जबरदस्त होतं। तुम्ही सगळ्यांनीच अजय देवगणचा दृश्यम पिक्चर बघितलेलाच असेल। दृश्यम मध्ये कसं असते ना, त्या गोष्टी त्याला सांगायच्या होत्या त्या गोष्टी ते बरोबर 4-4 वेळा लोकांना रेटून सांगतो की बाबा असं झालं होतं, आम्ही पणजीला गेलो होतो, बाबा सत्यानंदच्या कीर्तनाला गेलो होतो, 2 ऑक्टोबरला तिथं राहिलो होतो, गांधी जयंती होती, ह्या सगळ्या गोष्टी 4-4 वेळा त्यांनी बसमध्ये जाऊन हॉटेलमध्ये थिएटरमध्ये सगळ्यांना 4-4 वेळा ओरडून सांगितलं। सगळे ज्यावेळेस तिथं आले विचारपूस करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, त्या सगळ्यांनी असं सांगितलं की जे त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे ऍक्च्युली झालं कसं की त्याला जे दाखवायचं होतं तेच आपण बघितलं। तसंच या पिक्चरमध्ये आहे, त्याच्या मुलीला जे दाखवायचं होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत। आपल्याला पटतील अशा पिक्चर जसं जसा पुढे जातो तसं आपल्याला ह्या गोष्टीचा उलगडा होत राहतो आणि शेवटी एंडिंगला कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्या होत्या आणि त्याच्या मागचा काय प्लॅन होता। ती दुसरी मुलगी होती तीही खूप शहाणी होती, तिने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या आणि ज्या पद्धतीने तिने एक्सपोज केलं ना, ते मात्र खरंच बघण्यालायक होतं। 2016 मध्ये हा पिक्चर आलेला, IMDb वर 6.5 आउट ऑफ 10 रेटिंग, 7 रोशन विला। पिक्चर मध्ये इलॉजिकली सीन भरपूर आपल्याला दिसतात, पण तुम्ही इलॉजिकल सीन बघण्याचं काही कारण नाही। पिक्चर बघण्याचं एकमेव कारण असं आहे की तेजस्विनी पंडितची ह्या बाईने जी ऍक्टिंग केलेली आहे ना, अप्रतिम आहे, जबरदस्त आहे, माइंड ब्लोईंग ऑसम ऍक्टिंग केलेली आहे। काय तिची ऍक्टिंग होती, अशाच थ्रिलरच्या पिक्चर बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।